नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय मिनी व्लॉग. खूप दिवसांनी मी मिनी व्लॉग करते. आज आम्ही दोघांनी पण सुट्टी घेतली आहे, मीही फ्री आहे, त्यामुळे आम्ही आज चाललो आहे अलिबागला. आणि सकाळचे वाजले 9:30-10. सो आम्ही रेडी वगैरे झालो आणि नाश्ता वगैरे करून आम्ही आता निघालो आहे अलिबागसाठी. ऑलमोस्ट आम्हाला पोचायला 3 ते 3.5 तास लागणार होते. तरी पण आम्ही 3.5 ते 4-5 तास केले, कारण का आम्ही प्रत्येक ठिकाणी आम्ही थांबत होतो. जर्मन बेकरीमध्ये आलो आणि वैभवला असं केक पेस्ट्री वगैरे खायला खूप आवडतं, सो आम्ही थोडंफार शॉपिंग केलं तिकडे. त्यानंतर आम्ही एका फूड कोर्टमध्ये थांबलो. फूड कोर्टमध्ये पण वैभव मॅकडीसाठी थांबला होता. तिकडे गेलो, मी थोडंफार काही खाल्लं आणि ॲज युजल मॅकडीमध्ये जायच्या आधी आम्ही मिनिसोमध्ये गेलो होतो. तिथे थोडा टाईमपास केला. मग कोक घेतला आणि ऑफकोर्स वैभव हेच करत असतो, सगळं मी विस्कटते आणि तो नीट ठेवत असतो. मग फ्राईज वगैरे घेतले आणि स्पॉटला आलो. अलिबागला पोचलो आणि अशा खूप छान कोझी छान रूम्स होत्या, मला आवडल्या. आम्ही काही जास्त लाऊड असं काही बुकिंग केलं नव्हतं, सिम्पल बुकिंग केलं होतं. मस्त होतं, खूप छान वातावरण झालं होतं. जास्त गरमी पण नव्हती, काही नव्हतं. हे काय आमच्या यूजचं नाही, बट स्टील त्यांनी दिलं होतं आमचे पडलेले चेहरे. आणि आम्ही असं बुकिंगमध्ये आमचे फूड पण असल्यामुळे खूप छान त्यांनी जेवण मासे वगैरे दिलेले. मी व्हेज मागवलं होतं आणि वैभवने मासे खाल्लेत. तोही मासे खूप एन्जॉय करत होता, त्याच्या तोंडावरती दिसतं आहे. देन आम्ही सगळे रेडी झालो. आम्ही दोघंही निघालो बीचसाठी. मला काही असं फारसा असं हे नव्हतं, बट तरी पण आम्ही कसं रेडी झालो आणि व्हिडिओज वगैरे काढायचे होते, म्हणून वैभवला मी माझ्याच आवडीचे कपडे घालायला सांगितले होते. मी कसेही घातलेत, पण त्यांनी खूप असे छान कपडे घातलेले. आमचा बीचवर जाऊन पचका झाला होता, कारण का वाळू वगैरे अगदी सगळी ओली झालेली आणि लांबपर्यंत पाणी नव्हतं, ओहोटी होती. तरी पण पाय दबकत आम्ही असं हळूहळू चालत टाईमपास केला. तिकडे थोडेफार व्हिडिओज काढले. हवा जराही नव्हती, पण वातावरण आणि सनसेट खूप छान होता. सगळं फिरून वगैरे झाल्यानंतर एका साईडला मी बसून राहिले होते, बट वैभव काही बसला नाही, त्याचे कपडे घाण होतील म्हणून. मग आम्ही आलो अगेन हॉटेलवर. तिकडे आम्हाला चिकन होतं आणि खूप छान सेटअप त्यांनी केलेला टेरेसवर. सो आम्ही असं छानपैकी जेवण केलं आणि दिवसाचा एंड केला. खूप छान वातावरण होतं, तुम्ही बघताय किती सुंदर वाटतं. लाईट्स आहेत, माहोल खूप छान झाला होता. सो आजच्यासाठी एवढंच. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज, बाय.